मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार आणि राम राम। आज बघा रविवार आहे। रविवारी आपण एक विशेष थोडा वेगळा घेऊन आलोय, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच बातम्या तेच विश्लेषण तुम्ही ऐकत असतात। पण थोडस आज तुम्हाला पण जरा आतून हसू येईल आणि त्या हसण्यामधूनच तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मित्रांनो कळणार आहेत। आणि तो आपण विषय पण तोच निवडलाय। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर एक दोन गोष्टी खूप गाजत आहेत आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यामधीलच संजय राऊत साहेब आणि मनसे युती हे सगळं जे प्रकरण आहे आपल्याला आज या मधूनच याच्या बाबतीमध्ये आज बोलायचं आहे। म्हणजे शिवसेना भाजप युती, शिवसेना राष्ट्रवादी युती आणि शिवसेना आणि आता राज ठाकरे युती ह्या सगळ्यामधील हेखेखोरपणा किंवा माझीच लाल किंवा काही ज्या अशा गोष्टी असतात ते आपल्याला टप्प्याटप्प्याने बघायचं आहे, ते पण प्रूफ सहित बरं का। आता प्रथमतः मला हसावं की तुम्हाला बोलावं हे कळलं, माझं जरा थोडस हसू बाजूला ठेवून बघा। ज्यावेळेस भाजपची आणि उद्धव साहेबांची युती होती त्यावेळेस हयातीमध्ये बाळासाहेब पण होते आणि बाळासाहेबांच्या संमतीनं हिंदुत्व वाचवण्यासाठी किंवा हिंदुत्व प्रतिगंत म्हणजे टिकवण्यासाठी ह्या दोन्हीही पक्षांनी बाजीपणाला लावली आणि अखंड हिंदुत्वाचे एक दैवत म्हणून बाळासाहेबांना लोक मानत सुद्धा होते, कारण बाळासाहेबांचा बाणेदारपणा, बाळासाहेबांची वक्तव्य शैली असेल आणि बाळासाहेबांचा तो एकनिष्ठपणा कार्यकर्त्यांसोबतचा, इथे हे गोष्टी खूप मॅटर करतात। पण ठाकरे साहेब इकडे आले, मग त्यानंतर काही लोकांनी आरोप केला की ठाकरे साहेब आपल्या पत्नीचं ऐकतात, ते किचन कॅबिनेट चालवतात, ह्या अशा गोष्टी। मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। शिंदे सरकार म्हणजे शिंदे साहेब काही आपले आमदार घेऊन बाहेर आले, त्यावेळी शिंदे साहेबांवर टीका लोकांनी भरपूर केली, गद्दार मिंदे काय काय काय। पण त्या माणसानं त्या संधीचं सोनं करून दाखवलं आणि आपला एक वेगळा ठसा उमटवून सिद्ध केला किंवा दाखवून दिला। मग या सगळ्या प्रकरणामध्ये जर कुणाच्या अंगाची लाही लाही होत असेल तर ते म्हणजे उद्धव ठाकरे पेक्षा जास्त संजय राऊतांचे होत असेल, कारण संजय राऊत यांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि त्यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं। त्यामध्ये जाऊन त्यांनी एक पुस्तक लिहिलं, नरकातील स्वर्ग। त्या पुस्तकाला राष्ट्रीय दर्जा द्यावा का, त्या पुस्तकाला कुठला अवॉर्ड द्यावा का, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, कारण त्या पुस्तकाचा बोलबाला पण खूप झाला। पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या मित्रांनो, ह्या सगळे प्रकरण बघितले त्यावेळेस आपण राजकारण नेमकं का करत आहोत, आपला पक्षाची नेमकी उद्देश भूमिका काय होती आणि आपली नेमकी वाटचाल कुठं चालली आहे। म्हणजेच काँग्रेसच्या पंक्तीमध्ये माझ्या पक्षाला मी बसवणार नाही, जर माझ्या पक्षाचे जर काँग्रेस होत असेल तर मी माझं हे दुकान बंद करणार, असं बोलणारे बाळासाहेब कुठं। आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून काकाच्या मांडीवर जाऊन बसून राम जय श्रीराम म्हणणाऱ्याला मी हरामखोर म्हणतो आणि हनुमान चालीसाला मी अटक करतो राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली। हा प्रवास कुठपर्यंत गेला आणि यांच्या ह्या बेताल वक्तव्यामुळं एकेकाळी संजय राऊतांचे सकाळचे 9चे इंटरव्ह्यू लोक आवर्जून बघायचे, कारण राऊत बाबा यातून चांगले चांगले मुद्दे महाराष्ट्र हिताकरता मांडतात। पण ज्या वेळेस उद्धव साहेबांचं सगळं भिंगच फुटलं गेलं, सगळं हिंदुत्वच वाहून गेलं, त्यावेळेस त्या सकाळच्या 9च्या फ्रेशची सुद्धा जी काही थीम होती बदलली, त्यातून कुठले प्रश्न न येता त्यातून शिव्या येऊ लागल्या। झाला का तो, किती आहे का तो, शिव्या, महिलांना शिव्या, सरकारला शिव्या, टार्गेट जे आम्हाला पटत नाही, जे आमच्या फायद्याचं नाही ते कुणाच्या फायद्याचं नाही, ते आमचं नाही ते कुणाचं नाही, इथपर्यंत गोष्टी। आता राज ठाकरे साहेबांसोबत युती करायचे, कारण लोकसभेला लोकांनी मत दिले होते, पण विधानसभेला यांची जागा दाखवून दिली लोकांनी। केंद्रामध्ये काँग्रेसची जागा दाखवून दिली आहे, राज्यामध्ये सेनेची काँग्रेसची दाखवून दिलेली आहे। मग आता यावेळेस राष्ट्रवादी काकांची आहे ती आता एकत्रित येईल, मर्ज होईल, ह्या बातम्या चालू आहेत। पण या ठिकाणी संजय राऊत आणि राज ठाकरे साहेब ह्या दोघांच्या मध्ये
ह्या दोन्हीही शिवसेना आणि मनसे यांची युती करायची असं एक आतून यांची इच्छा. कारण काय सांगतात काय की आम्हाला महाराष्ट्र हेच बघायचंय, आम्हाला मराठी माणूस वाचवायचंय. अहो यांनीच गेटकन म्हणजे काँग्रेसचे हिंदी भाषिक खासदार आणि राज्यसभेवरती पाठवले. म्हणतात काय मराठी भाषा वाचवायची आहे. पण ज्या वेळेस मुंबईच्या विकासाची गोष्ट येते त्यावेळेस सगळ्यात आडफाटा शिवसेनेनेच घातलेला आहे. मेट्रो असेल, आरेश कारशेडला असेल, चौपडच ज्या ठिकाणी विकास होतो त्या ठिकाणी यांनी त्याला म्हणजे अडथळा आणलाय. कारण काय जर यांनी काम केलं तर आपलं राजकारण चालणार आहे कसं. मग या ठिकाणी जर तुम्हाला आमच्या सोबत यायचं असेल तर तुम्ही कुणाशीच बोलायचं नाही, भाजपशी नाही, शिंदेशी नाही, कुणाशी नाही. कारण राज ठाकरे शिंदे यांचे संबंध पूर्वीहून चांगलेच आहेत आणि राज ठाकरेंचे संबंध सर्वांसोबत हे चांगलेच आहेत. मग या ठिकाणी म्हणजे आमचे शिवसेना देवेंद्र फडणवीसांनी फोडली हे सांगतात आणि त्याच्यासोबत जाऊन हे पुष्पगुच्छ देतात, जाऊन मिटिंगा करतात, जाऊन बैठक करतात, जाऊन चहा पाणी करतात देवाभाऊ संघ. म्हणजे यांना बोललेलं चालतं पण राज ठाकरे या सर्वांना बोलू नये, राज ठाकरेने शिंदेना बोलू नये. राज ठाकरे फक्त आपल्या ताटाखालचं मांजर बनवून त्या युतीमध्ये राहावं यांची प्रामाणिक इच्छा अशी होती का? हे तुम्हाला इतकं सांगितलं काय माहिती आहे का? तुम्हाला इथपर्यंत मी आतापर्यंत ओढत काय आणलंय? कारण तुम्हाला मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. कारण यांची जी पोलखोल आहे, यांची जे बिना पाण्यानं हजामत एका पत्रकाराने केली आहे, ते पण सोबत मुलाखतीला बसवून. एबीपी माझानं आतापर्यंत त्याच्या न्यूज दाखवायच्याच आहे राऊतांच्या, पण त्यांनी सोबत मांडीला मांडी लावून बसवून एवढी बेकार धुलाई केली आहे. त्यांनी बेकार त्यांना एवढे एक्सपोज केलंय आणि ह्या राऊतांना किंवा यांच्या सगळ्या जी काही यांची टीम आहे ह्या सर्वांना त्यांनी उघड नागडच केलंय. ते आदरणीय पत्रकार नेमकं काय काय बोलले त्यावरती नेमके उत्तर राऊतांनी काय काय दिलेत हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला ते पाहून खूप हसू येणार आहे. तुम्ही ते पाहून तुम्ही पोट धरून हसणार आहे याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओला मित्रांनो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी पुढे तो व्हिडिओ दाखवतो, तुम्ही तो व्हिडिओ 2-3 वेळेस तुम्ही रिटर्न करू बघा. तुम्हाला एवढं हसू येईल तुम्ही सांगू नये. व्हिडिओ बघून घ्यायचे. आमच्यासारखे लोक फार सकारात्मक आहेत. सामान्य कार्यकर्ता दोन्ही बाजूने. मला सांगा की आतापर्यंत तुम्हाला सकारात्मकता ही नव्हती, आता म्हणजे सगळं गमावल्यावर आता सकारात्मक वाटायला. मला असं वाटत नाही कोणी काही गमावलंय. जर राज ठाकरेंनी जर गमावलं असेल सर्व काही, तुम्ही पण नाही आमचं आम्ही बघू. लक्षात घ्या, ज्या दिवशी ठाकरे एकत्र आले ही एक ऊर्जा निर्माण, एक वीज चमकेल ना महाराष्ट्रात, त्या दिवशी महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे तुम्हाला बदलताना. तुम्ही त्याच्यासाठी अटीशर्ती घालता की ह्याला भेटायचं नाही त्याला भेटायचं नाही. तुम्ही भेटलेले चालता, तुम्हाला भेटायला काही प्रॉब्लेम नाही. उद्धव ठाकरे अजित पवारांना भेटले तर प्रॉब्लेम नाही, राज ठाकरेंनी भेटायचं नाही. ही कसली अट? उद्धव ठाकरे अजित पवारांना कधी भेटले? मध्यंतरी त्यांची झाली ना भेट. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले, ते चालतं. आता असं की ते उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे, त्यांना भेटले तर काय प्रॉब्लेम नाही. बघा हे तुमचे प्रश्न निरर्थक आहेत आणि या तुमच्या संकल्पना सुद्धा निरर्थक. कशा निरर्थक कसं पटवून द्या? म्हणजे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले तर ते अर्थ. आणि शत्रू कोण आहेत महाराष्ट्राचे? कोण आहेत? ज्यांनी ही शिवसेना फोडली, महाराष्ट्र मुंबईचं वाटोळं करायला निघाले. पण असं आहे की शिवसेना फोडल्याचं तर सगळ्यात मोठं खापर देवेंद्र फडणवीसावरच फोडलं जातं. हा मग तुम्ही त्यांच्याबद्दल तुमचा काही आक्षेप नाही आहे ना? मग तुम्ही भेटताना जाऊन पुष्पगुच्छ देता. तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय, तुम्हाला यातून एक गोष्ट कळली असेल की जे काही राजकारणी आहेत आणि खास करून राऊतांच्या पट्टीमधील हे सगळं स्वतःची संधी साधण्याच्या हेतून राजकारण करतात. जे आपल्यासाठी आहे त्यांच्याकरता आपण आहो, आपला पक्ष, आपली सत्ता, आपली जागा, फक्त यांचं तिकडेच लक्ष असतं.